हॅलो. आज आम्ही ना सकाळी छान आवरून सकाळी 7:30-8च्या दरम्यान आम्ही निघालो सोनमर्गला. आणि सोनमर्गमध्ये ना खूपच निसर्ग सौंदर्य आहे. आणि ना आभाळापुढे ना उंच उंच पर्वत असल्यामुळे आभाळसुद्धा आम्हाला ठेंगणं वाटत होतं. आणि इथलं सौंदर्य पाहून ना खरंच म्हणजे स्वर्गाहूनही सुंदर असं वाटत होतं. कारण आपण जेव्हा तिथे जाऊन पाहतो, फील करतो, तेव्हाच आपल्याला समजतं. कारण कॅमेऱ्यामध्ये एवढं कॅप्चर नाही होत, पण जे डोळ्यामध्ये साठवलेल्या आठवणी असतात ना, त्या कायमस्वरूपी आपल्याकडे असेच राहतात जपून. आणि तिथलं जे झऱ्याचं पाणी आहे ना, तुम्ही छोट्या छोट्या झऱ्याचं जरी पाणी घेतलंत ना, फ्रीजमधलं थंडगार पाण्यासारखं गार पाणी आणि एकदम स्वच्छ. आणि तिथल्या लोकांनी ना खरंच एवढं जपून ठेवलेलं आहे ना, अजिबात तुम्हाला कुठेही कचरा वगैरे नाही दिसणार. सो खूपच सुंदर होतं ॲक्च्युली सोनमर्ग. खूप मस्त आहे, एकदा तरी व्हिजिट करायलाच हवं तिथे. आणि पर्वत एवढे छान होते ना, दुपारच्या 12 नंतर जेव्हा कडक ऊन पडतं ना, तेव्हा पर्वत जे आहेत ते सोन्यासारखे चमकू लागतात. मला वाटतं त्यामुळेच काही माहीत त्याला सोनमर्ग म्हणतात. आणि इथून ना अमरनाथ यात्राचे सुद्धा म्हणजे प्रवासी असतात, ते इथूनही जातात असं त्यांनी सांगितलं आम्हाला. आणि घोड्यांची जी सवारी आहे ती तर एकदमच छान झाली होती. तिथे गेल्यानंतर आम्ही काही फोटोज काढले, व्हिडिओज काढले. आता माझ्याकडे तेवढे सगळे क्लिप्स नाही आहेत, पण जेवढे आहेत मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत. आणि आठवणी पाहून ना खूपच छान वाटलं. तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडले असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.